महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। मॅग्नेशियम सल्फेट हे जे खत आहे, ही जी लागवड आहे, ही कोणत्या पद्धतीने पिकाला फायदेशीर आहे, ही चर्चा आज आम्ही करणार आहोत। पिकाला सर्व प्रकारचे पोषक तत्व लागतात, तर त्याच्यामध्ये प्रायमरी न्यूट्रिएंट्स हे लागतात, त्यानंतर सेकंडरी न्यूट्रिएंट्स हे लागतात, त्यानंतर मायक्रो न्यूट्रिएंट्स। ह्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे आपल्या पिकाला न्यूट्रिएंट्स म्हणजे पोषक तत्व लागतात। प्रायमरी न्यूट्रिएंट्स मध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश हे पोषक तत्व असतात। सेकंडरी न्यूट्रिएंट्स मध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे पोषक तत्व असतात। त्यानंतर मायक्रो न्यूट्रिएंट्स मध्ये झिंक, फेरस, मॅंगनीज, बोरॉन, कॉपर ह्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो न्यूट्रिएंट्स असतात। तर कोणत्याही पिकामध्ये हे सर्व पोषक तत्व आवश्यक असतात। तर ह्याच्यामध्ये मॅग्नेशियम आणि सल्फर हे खूप महत्त्वाचे सेकंडरी न्यूट्रिएंट्स आहेत, तर हे पिकाला देणं खूप गरजेचं आहे। मॅग्नेशियम सल्फेट ह्या लागवडीमध्ये मॅग्नेशियम आणि सल्फर हे दोन पोषक तत्व असतात। तर त्याच्यामध्ये मॅग्नेशियम 9.5% असतं आणि सल्फर हे 12% असतं। तर ह्या पद्धतीनं ह्या मॅग्नेशियम सल्फेटमध्ये पोषक तत्व असतात। मॅग्नेशियम सल्फेट हे वॉटर सॉल्युबल फर्टिलायझर आहे। ज्यावेळी मॅग्नेशियम सल्फेट पाण्याच्या संपर्कामध्ये येतं, त्यावेळी ते विरघळून जातं, त्यावेळी ते सॉल्युबल होतं, त्याच्यासाठी ते वॉटर सॉल्युबल फर्टिलायझर आहे। तर मॅग्नेशियम सल्फेट आपण पिकामध्ये वापरल्याने काय होतं की पिकामध्ये खूप छान पद्धतीनं वाढ होते। पीक जर पिवळं झालेलं असेल तर आपण मॅग्नेशियम सल्फेट वापरून ती कमतरता जी आहे मॅग्नेशियम आणि सल्फरची करेक्शन करू शकता। पिकामध्ये फोटोसिंथेसिस होणं खूप महत्त्वाचं आहे। तर फोटोसिंथेसिस असेल तरच आपल्याला पिकामध्ये फुलं येतात, फुटवे येतात, जास्त उत्पादन होतं। ह्या पद्धतीनं मॅग्नेशियम सल्फेट हे फोटोसिंथेसिस मध्ये खूप छान पद्धतीनं मदत करतं। आणि त्याच्यासोबतच पिकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटी होत असतात, तर त्याच्यासाठी मॅग्नेशियम सल्फेट हे खूप महत्त्वाचं आहे। आणि आपण मॅग्नेशियम सल्फेट जे आहे ते आपण डायरेक्ट सॉइल ऍप्लिकेशन करू शकता, म्हणजे मातीमध्ये डायरेक्ट आपण मॅग्नेशियम सल्फेट वापरू शकता। त्यानंतर आपण ड्रेंचिंग करू शकता, म्हणजे आपण अळवणीमध्ये देखील मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करू शकता, फवारणी देखील करू शकता, स्प्रे मध्ये वापरू शकता आपण। त्यानंतर ड्रिप मधून देखील आपण मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करू शकता। तर ह्या पद्धतीनं वेगवेगळ्या पिकाला वेगवेगळ्या पद्धतीनं आपण मॅग्नेशियम सल्फेट देणं महत्त्वाचं आहे। किती मॅग्नेशियम सल्फेट पिकाला द्यावं हे वेगवेगळ्या पिकावर डिपेंड असतं आणि वेगवेगळ्या सीझन मध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आपण मॅग्नेशियम सल्फेट देणं खूप गरजेचं आहे। तर आपण ह्या पद्धतीनं मॅग्नेशियम सल्फेट वापरल्याने खूप छान पद्धतीनं पिकामध्ये सुरुवातीपासून वाढ होते। ह्या पद्धतीनं वेगवेगळ्या स्टेजला वेगवेगळ्या पद्धतीनं आपण मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करू शकता। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।